विठ्ठल रखुमाई रूपामध्ये पाहायला भेटणार आहे। इकडे कशी रिअल वाटते बघा, कलरिंग आहे। हा बघा राधेकृष्णवाला बाप्पा असणार आहे, काहीतरी 6 फुटी असणार आहे, पाहू शकता तुम्ही। म्हणजे आमच्या या पेन तालुका कृपा आहे। ओके, 500च्या वरती तू एकट्यानेच काढलाय। मला बछडावाला जो पाहायला भेटते, गायनी बछडा असणार आहे। 6 फुटीचे गणपती ऑलरेडी काढून झालेले आहे। विमा तुम्हाला पाहायला भेटते, ती पण 7 फुटा नंदीवर आरूढ झालेले शंकर। बघा मंडळी, हा तुम्हाला 5.5 फुटापर्यंत असणार आहे आणि पूर्णपणे सर्वांना भरपाई द्यावी नम्र विनंती। मंडळी पाहू शकता 2.5 फुटामध्ये तुम्हाला यंदा बछडेवाला बाप्पा असणार आहे, गाय असणार। बघा मंडळी, 3 फीट मध्ये तुम्हाला 5 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार, सिंहासन पाहायला भेटणार। इकडे आकार घेतलेला पाहू शकता आणि इकडचा डिस्प्ले तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो। आपल्या कला केंद्राला 27 वर्ष झाली। नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपलं उरणचा विरेने चॅनलवर। आणि आज आपण व्हिजिट करणार आहोत प्रथमेश कला केंद्राला, जो हे येथे तुम्हाला नवनवीन गणपती पाहायला भेटणारा मॉडेल असणार आहे। इथं फक्त कच्चे गणपती पाहायला भेटणार आहेत। चला करूया व्हिडिओला सुरुवात। बोला गणपती बाप्पा मोरया। मंडळी पाहू शकता मस्त अशी तुम्हाला विठ्ठल रखुमाई रूपामध्ये पाहायला भेटणार आहे। इकडे तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार, विठ्ठल रूपे दाखवलेत, विठ्ठल नाम पाहायला भेटणार आहे आणि गळ्यामध्ये हार वगैरे दाखवले आहेत आणि साईडला रखुमाई असणार आहे आणि शेषनाग तुम्हाला पाहायला भेटणार आहे इन बिटवीन। आणि पाहू शकता हा बघा, नाही बोलून हा 7 ते 7 फुटी असणार आहे गणपती बाप्पा विठ्ठल रखुमाई। बेहूब मस्त असं ब्लॅक कलर मारलेला आहे आणि शेड वगैरे पाहू शकता मस्त बसलेले आहे। हा बघा मंडळी, साचा टाकलेला आहे आणि साचा असणार आहे 3 ते 3.5 फूट गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि साचा पाहू शकता ह्या गणपतीचा असणार आहे। हे बघा ऑलरेडी गणपती काढून झालेले आहेत, हे बघा स्लॉट वाईज लावलेले असतात। आता बघूया कधी हा साचा पुन्हा एकदा टाकणार आहेत आणि तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे। हा बघा आता 3 फूट हा गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पहिला काथा सुट्टा केला जातो, तोच काथा नंतर POPचा इकडं सोल्युशन दादूस करते आणि तोच सोल्युशन या रबर साच्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तोच आपल्याला गणपती 3 फूटमध्ये पाहायला भेटणार आहे। चला तर मंडळी बघूया, दादूस असणार आहे। दादूस नाव काय तुझं? दर्शन। ओके, आणि कुठला तो? मी तांबडशेटचा। तांबडशेटचा। किती वर्ष काम करतोस हे? 7-8 वर्ष काम 7-8 वर्ष काम करतोस। ओके, मग सकाळी असणार आहे का? सकाळी येता आणि संध्याकाळी जाता असं असतं? हो, 7 वाजता येतो हां, आणि 7 वाजता घरी जातो। हां। आता किती टाईम लागेल आपल्याला? आता काही अर्धा तास लागू शकतो। अर्धा तास लागेल पूर्ण सोल्युशन वगैरे हे करायला। ओके, आणि काढायला पण पूर्ण तयार व्हायला अर्धा तास जाणार आहे। ओके, हा बघा सुट्टा काथा केला जातोय, असा पूर्ण सुट्टा केला जातो आणि आता इकडं POPचा सोल्युशन बनवलं आहे, तोच आता टाकणार आहे। दादूस असणार आहे। दादूस तुझं नाव काय? साजन म्हात्रे। ओके, आणि कुठला दादूस? मी तांबडशेटचा। तांबडशेटचा। किती वर्ष झाली तरी हे काम करतोस? मी 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाली। इथंच की सगळीकडे? नाही, बहुतेक कारखाने बहुतेक काय? मग हे पॅच टाकायचंच काम करते की अजून पण काम करतोस? भरपूर काम, फायबरचा पण काम करतो। फायबरचं पण काम करतो? फायबरचे मूर्ती असतात ना ते। ओके दादूस, ओके धन्यवाद। हे बघा आता घेतलं आहे सोल्युशन पूर्ण लावायला। जेवढा पण पॅच असेल त्याला सोल्युशन पूर्ण टाकला जाईल POPचा, नंतर मग काथा टाकला जाईल। काथ्याने पूर्ण घट्ट पकड केली जाते आणि तोच तुम्हाला 3 फुटी बाप्पा पाहायला भेटणार आहे। हा बघा त्याचा साचा टाकला जाते। बघा मंडळी, अजून एक तुम्हाला साचा पाहिला आहे, ऑलरेडी काढलेला आहे बाप्पा पाहू शकता। वर तुम्हाला सिंह असणार आहे, सिंहाचा बछडा वर दाखवलेला आहे असं वाटतंय आणि बॅक साईड सिंहासन असणार आहे आणि बाप्पा पाहू शकता। हा बघा असा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बॅक साईड कमान असणार आहे, वा सिंहाची मस्त अशी डरकाली टाईप दाखवण्यात आलेली आहे, हे बघा। आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा 4 ते 4.25 फुटी असणार आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही। हा इकडे तुम्हाला गणपती डायरेक्ट पाहायला भेटणार आहे आणि याचा साचा तुम्हाला ह्या साईडला असणार आहे। हा बघा हा पूर्ण साचा असणार आहे, रबर साचा, आणि त्याच्यातूनच बाप्पा काढलेला आहे। आता हे बघा इकडं चालू आहे काम। आता जे पॅच असणार आहे ते एक्स्ट्रा पॅच मारले जातात पाहू शकता तुम्ही। दादूस असणार आहे। दादा आपलं नाव? नितीन मोकळ। आणि कुठले दादा? कळवे। कलव्याचे असणार आहे। हे आता काय करतो आपण? राहिलेले असणार पॅच वगैरे पॅकिंग करतो का? जोड काम चालू आहे। ओके, किती वर्ष तरी दादा झाली तुम्हाला? मला आता 22 वर्ष आहे। 22 वर्ष झाली। इथंच आहात तुम्ही? हो। ओके, आणि हा किती फीट गणपती असणार आहे? 4 फूट। काय नाव असणार आहे गणपतीचं? सिंह प्रभाव फर्निचर। ओके, हा वाला गणपती। ओके दादा धन्यवाद। इकडं अजून एक दादा असणार आहे। दादा तुमचं नाव? संतोष पाटील। ओके, आणि कुठले दादा? कलवे। कलव्याचे असणार आहे। तुम्हाला किती वर्ष झाली? मला पण 25 वर्ष झाली। 25 वर्ष। इथंच होता की वेगवेगळ्या ठिकाणी? एकाच ठिकाणी ना? ओके धन्यवाद। आणि हा बघा पाहू शकता प्रभावल पण लावलेली आहे आणि इकडं सिंह प्रभावल असणार आहे। बघू मंडळी, तुम्हाला बछडावाला जो पाहायला भेटते, गायनी बछडा असणार आहे, तोच तुम्हाला पाहायला भेटणार आहे गणपती बाप्पा। हा बघा हा असणार आहे तो।
इकडे 6चे भरपूर भेटणार आहेत. मोठमोठे गणपती इथे टाकले जातात 5-7 फुटे. तुम्हाला इंट्रो पण पाहायला भेटणार आहे. आणि इकडं अजून मोठे मोठे गणपती ऑलरेडी टाकले आहेत या साईडला, ते पण दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. इकडं अजून एक साचा टाकला जातो आहे. हा दररोज टाकून झाला आहे का साचा? किती फुटी असणार आहे हा गणपती? 2.5 फूट 2.5 फुटी. कोणता गणपती आहे? गायवाला. गायवाला, तोच वाला आहे का? हां. ओके. आता हा किती मिनिटानंतर काढण्यात येईल? 10-15 मिनिटांचं काढायचं. ओके. हा अडीच फीट आहे ना? 2.5 फीट आहे. 10-15 मिनिटानंतर काढण्यात येणार आहे. दादूस नाव काय तुझं? वरून पाटील. ओके. आणि कुठला? तांबडशेत. तरी किती वर्ष झाली तुला काम करायला हे? 4 वर्ष. 4 वर्ष झाली. ओके दादूस, धन्यवाद. ऑलरेडी झालेले तुम्हाला पाहायला भेटणार बाप्पा. आणि ते पण बघा किती फूट असणार आहे. हा दादूस किती 5-6 फूट आहे ना? 6 फूट असणार आहे. हा बघा, हा गणपती पाहू शकता. 6 फुटाचा गणपती तुम्हाला पाहायला भेटते. हा बघा, इकडं सिंह असणार आहे, सिंहासन असणार आहे. तिकडं छोटावाला पाहिला, हा मोठावाला पाहायला भेटतोय तुम्हाला. आणि वर पाहू शकता, हा बघा. आणि कमान पण असणार आहे. ही बघा, अशी कमान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि कमानीवर हत्ती वगैरे पाहायला भेटणार आहे, ते बघा. आणि सिंहासन याला बोललं जातं बाप्पा. हा बघा, 6 फूटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. इकडं भरपूर टाकलेले आहे. 6-6 फुटीचे गणपती ऑलरेडी काढून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती आहेत बघा. फुल ऑन काढून टाकलेत. जशी ऑर्डर येईल तशी डायरेक्टली दिले जाणार आहे. भरपूर असणार आहेत. इकडं पण तुम्हाला छोटे छोटे असणार आहे. प्रभावल वगैरे त्या किती पाहायला भेटणार आहे. आणि इकडं आपण अजून आलेलो आहोत. इकडं छोटे छोटे बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा मयूरासनवाला राधेकृष्णवाला बाप्पा, तो पण तुम्हाला पाहायला भेटते. 3 फीटमध्ये असणार आहे. आणि इकडं गौरी मा, देवी मा तुम्हाला पाहायला भेटते. ती पण 7 फुटामध्ये असणार आहे. 7 ते 6 फूट असणार आहे. हे बघा, गौरी मा मागच्या वर्षीची असणार आहे. सिंह असणार आहे. सिंहाच्या मानेवर हात पाहायला भेटतो देवी माचा. आणि बॅक साईडला लोड वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नाम पाहू शकता. आणि मुकुट वगैरे असणार आहे. बॅक साईडची कमान वगैरे असणार आहे, पाहू शकता. ही तुम्हाला 6 फुटामध्ये देवी मा असणार आहे. ऑलरेडी टाकलेले आहेत. हे बघा, ही एक असणार आहे. मागच्या वर्षी तुम्हाला पाहायला भेटलेली राक्षस असणार आहे. हातामध्ये एक राक्षस दाखवलेला आहे इकडं. आणि इकडं सिंहाने उडी मारलेली, झेप घेतलेली पाहायला भेटते. अष्टभुजा असणार आहे देवी मा. आणि अजून भरपूर आहे तिकडं. हा स्लॉट तर पूर्ण आहे. हा बघा, इकडं केदारनाथवाला पण बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भरपूर आहे. हा एक आहे. हा बघा, हा 7 फुटी असणार आहे. 7 ते 8 फुटी असणार आहे हा पण. आणि इकडं तुम्हाला केदारनाथवाला बाप्पा पाहायला भेटतो आहे. हा बघा, जय केदारनाथ महाकाल लिहिलं आहे. आणि बाप्पा पाहू शकता, हा असणार आहे. इकडं शंकर असणार आहेत. आणि नंदी पाहायला भेटत आहे. नंदीवर आरूढ झालेले शंकर महादेव पाहायला भेटतात. हे पण तुम्हाला 8 ते 9 फुटी असणार आहे. तरी ही बघा, ही एक देवीमा असणार आहे अजून एक. आणि इकडं मयूर आसन असणार आहे. मयूर मोठा पाहायला भेटतो. आणि बॅक साईडला कमान असणार आहे. भरपूर तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं. हा बघा मंडळी, हा तुम्हाला 5.5 फुटापर्यंत असणार आहे. हा बघा, पाहू शकता. मुकुट तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मस्त असं सजवलं आहे. शेला वगैरे असणार आहे. पितांबर पाहू शकता. आणि साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे. हा बघा. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 5 ते 5.5 फुटी असणार आहे, पाहू शकता. हे बघा, अजून गणपती भरपूर असणार आहेत, पाहू शकता तुम्ही. हे बघा, फुल काढलेले आहेत गणपती. इथं स्टॉक भरपूर असणार आहे. हा एक असणार आहे. लोड बॅक साईडला मोठा असणार आहे. आणि तोच बाप्पा असणार आहे. त्याचं पॅच जॉईंट चालू आहे आता काम. म्हणजे हात वगैरे असतात ते एक्स्ट्रा असतात, ते आता जॉईंट काम चालू आहे. आणि दादूस असणार आहे. दादूस नाव काय तुझं? अजय पाटील. आणि कुठला दादूस? तांबडशेत. तांबडशेत. किती वर्ष काम करतोस तरी हे? 10 वर्ष झाले. ओके. आणि जोडकाम वगैरे सर्व काम जमतं की फक्त जोडकाम? सर्व करतं. आणि इकडं अजून एक दादूस असणार आहे. दादूस तुझं नाव? बंटी पाटील. आणि कुठला दादूस? तांबडशेत. तांबडशेत. तुला किती वर्ष आली? 10 वर्ष. ओके. मग जोडकाम की बाकी सर्व काम? सर्व काम करतोस. ओके दादूस, धन्यवाद. आणि हा बघा, हा पूर्ण आता बाप्पा काढलेला, त्याला आता पूर्ण हात वगैरे जॉईंट करून करण्यात येणार आहे, पाहू शकता तुम्ही. फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, पूर्ण बाप्पा. बॅक साईडला मोठा लोड असणार आहे. मंडळी, अजून एक गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2.5 फीटमध्ये असणार आहे. बॅक साईडला मयूरासन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता असं पाहायला भेटणार आहे. असं ह्याच्यातून काढलेलं आहे. आणि इकडं पाहायला भेटणार आहे आपले अमित बुवा असणार आहे. जे कॉमेंट्रेटर तुम्ही पाहता तेच असणार आहेत. अमित बुवा पाहायला भेटतात. बुवा, काय बोलता? कसं वाटते गणपतीची अशी एक प्रकारची उपासना झाली ना, एक आकार उकार देणं म्हणजे? आकार उकार देण्याची उपासनाच आहे. आणि अगदी गणपती मुलं आम्ही आज सर्वजण सुरक्षित आहोत. ओके. गणपती बाप्पाची कृपा आहे. हां. आणि हा काम करताना, हा ऑगस्ट महिना ज्यावेळी येतो ओके. त्यावेळी अगदी अंगात
जोश येतो आणि जोशाने गणपती बाप्पाचं आम्ही काम करत असतो. ओके. मग अजून काय बोलायचं वाटतं तुम्हाला? अजून काय म्हणजे असं गणपती बाप्पाची आपल्यावर खरी म्हणजे आमच्या या पेण तालुक्यावर कृपा आहे. ओके. आणि त्या कृपेमुळं आज आम्ही सर्वजण तरलो गेलोत. तर आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी कामाला असतो, म्हणून आम्ही गणपती बाप्पाचं मनापासून म्हणजे अगदी उपकार मानावर तेवढं कमी आहेत, कारण त्याच्या कृपेमुळं आम्ही सुरक्षित आहोत. बरोबर आहे. पूर्ण कृपा तर पूर्ण पेनकारांवर कृपा आहे गणपती बाप्पाची, एवढं बोलू शकतोय. आणि हे पूर आलेलं आहे त्याच्याबद्दल काय बोलावं वाटतंय आता? पुरात भरपूर जणांचं नुकसान झालं आणि त्या पुरामुळं गणपती बरेच नुकसान झाले. त्याच्यामुळं पुराने कर केला, असा कर पुन्हा निसर्गाने कोप करू नये. तुम्हाला एकच विचारायचं आहे, सरकारचं कसं असणार आहे याच्यावर? सरकार मदत करतो की नाही करत? सरकारकडे आम्ही आता प्रस्ताव सगळा पाठवलेला आहे, पंचनामा केले आहे. आता सरकारने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन मंजुरी द्यावी. लवकर ऍडजस्टमेंट करून आणि पूर्णपणे सर्वांना भरपाई द्यावी, नम्र विनंती. ओके ओके. दादा आपलं नाव? अमित म्हात्रे, अमित बुवा जोहे. ओके. आता कुठले काका? तरी किती वर्ष काम करतोस दादा? 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे कामाचा, पण आता थोडासा बऱ्याच वर्षांनी यंदा कामाला लागलोय. ओके ओके दादा, धन्यवाद. कुठले दादा भेटले. दादा आपलं नाव? राहू दे. दामोदर पाटील ओके. आणि कुठले तुम्ही? कळव्याचे. कलव्याचेच. किती वर्ष तरी काम करता? 27 वर्ष. 27 वर्ष काम करता याच कला केंद्रामध्ये का? ओके. आणि जोडकाम वगैरे सर्व की कसं असतं? सर्व पॅच वगैरे टाकणं सर्व काही करता? ओके ओके दादा, धन्यवाद. बघा मंडळी, आता पूर्ण आतमधला वगैरे झाला आहे सॉर्ट करून तिथं लावलेलं आहे. आणि आता शेवटचा पॅच असतो तो खालचा पॅच जो बोलतो बेस ज्याला बोलतात तो टाकण्यात येणार आहे. आणि वरची एक बॅक साईडची असेल, हां बॅक साईड असणार आहे, ती पण डायरेक्टली क्लोज केली जाईल आणि पूर्ण गणपती रेडी होणार आहे. बॅक साईडची पूर्ण पॅकिंग केलेली आहे. आता जिथं जिथं हे होईल तिथं पूर्ण पॅच मारून पॅकिंग कंप्लीट केली जाणार आहे. आणि 10-15 मिनटानंतर हा गणपती आपल्याला ओपन करून पाहायला भेटणार आहे. हा बघा, पॅचिंग पूर्ण चालू झालेली आहे. या वर्षीची टॉपची मॉडेल आहे, 500 पीस निघले या वर्षाची टॉपची मॉडेल असणार आहे. 500 पीस निघले. आणि ते पण विदाउट जॉईन. विदाऊट जॉईन निघाले. जॉईन काढून नाही एवढं. म्हणजे अजून ते निघणारच आहेत, काउंट वाढेल म्हणजे. ओके दादा, धन्यवाद. मंडळी पाहू शकता 2.5 फुटामध्ये तुम्हाला यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा पाहायला भेटणार आहे. खाली तुम्हाला हनुमंतराया पाहायला भेटणार आहे. हनुमंतरायाच्या हातामध्ये तुम्हाला पिंड पाहायला भेटणार आहे. एका हातामध्ये तुम्हाला गदा पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता रेडिश टाईपमध्ये असणार आहे. आणि कमरपट्टा असणार आहे ग्रीनिशमध्ये. पूर्ण पेंटिंगवाला बाप्पा असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता. आणि मुकुट पण मस्त सजवलं आहे. आणि मुकुटाच्या वर तुम्हाला पोपट पाहायला भेटणार आहे. पाहू शकता गोल्डन पोपट केलेला आहे. पूर्ण 2.5 फूट बाप्पा असणार आहे. हा बघा, हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे 2.5 फूटमध्ये. बघा, नेक्स्ट वन तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. तो पण तुम्हाला बछडेवाला बाप्पा असणार आहे, गाय असणार आहे. आणि गाईचं वासरू दाखवलं आहे. आणि पितांबर पाहू शकता तुम्ही व्हायलेट कलर आणि व्हाईटिश कलर असणार आहे. आणि मरून कलरमध्ये कमरपटा पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता तुम्हाला ऑरेंज, डार्क ऑरेंजमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि गाईच्या पण कादी असणार वर. आणि हातामध्ये बासरी कृष्णरूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. पाहू शकता मुकुट पण मस्त सजवला आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2.5 फूट असणार आहे. हा बघा, हा असं असणार आहे. यंदाचा हा पण तुम्हाला ट्रेंडिंग बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला हा पण 2.5 फूटमध्ये असणार आहे. पाहू शकता व्यंकटेश नाम असणार, मध्ये तुम्हाला त्रिशूल पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. बॅक साईडला मयूरासन असणार आहे. शेला पाहू शकता तुम्ही कलरमध्येच हे गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ड्युअल कलर टाईप वाटते. हा बघा, पाहू शकता शेला. पितांबर पाहू शकता तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. ऑरेंज कलरचा कमरपट्टा असणार आहे. आणि फुल बाप्पा 2.5 फूटमध्ये हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला 2.5 फूटमध्ये. मंडळी 6 ते 6.5 फूट असणारे बाप्पा. आणि भरताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, लोडिंग बघा, मस्त अशी ट्रॉली बनवलेली आहे. बघा, आता पूर्ण बाप्पा तुम्हाला लोड करताना पाहायला भेटणार आहे. हा बघा, आता कसा लोड करतील तो पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, आता ऑफलोड केला जाईल. हा बघा, टोटल 6 ते 7 जण लागणार आहेत. हा बघा, फिरवलेलं आहे, वरून चढवलेलं आहे. आता इथून खालून उचलला जाणार आहे आणि वर ढकलला जाणार आहे. हा बघा, 6 हा बघा, पाहू शकता.
लागला. मोठा मोठा गणपती असणार आहे. एक टेक्निक पाहायला भेटते तुम्हाला. हा बघा, बेस सगळा खाली असणार आहे. हा बघा किती फास्ट ढकलला बघा. हा बघा, ही टेक्निकच भारी आहे. आणि बाप्पा आतमध्ये टाकलेला आहे, पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन असणार आहे 2.5 फुटामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा सर्कल गादी असणार आहे आणि पितांबर पाहू शकता रेडिश कलरचा असणार आहे. शेला पाहू शकता डार्क ग्रीनमध्ये पाहायला भेटणार आहे. हातामध्ये मोदक वगैरे असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बापाचं मस्त असं सजवलं आहे आणि फुल बापा तुम्हाला 2.5 फीटमध्ये असणार आहे. हा बघा 2.5 फूटमध्ये तुम्हाला असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. सिम्पल बाप्पा आहे, मस्त वाटते. नेक्स्ट वन असणार 2.5 फीटमध्ये हा पण तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार. पितांबर पाहू शकता, कलरमध्ये तुम्हाला युनिकनेस पाहायला भेटणार आहे. असं नाही वाटणार की एकच कलर आहे, ड्युअल टोन टाईपमध्येच वाटणार आहे. काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे तुम्हाला. शेला पण तुम्हाला डार्क ग्रीन असणार आहे. वन साईड लोड पाहायला भेटणार आहे. लोडचा कलर पाहू शकता. आणि बापानाम पाहू शकता, बापानाममध्ये तुम्हाला त्रिशूल टाईप पाहायला भेटणार आहे. ज्वाला असणार आहे, पाहू शकता तुम्ही. मुकुट पण मस्त असं सजवलं. बॅक साईडला कमान पाहायला भेटणार आहे. आणि फुल बापा तुम्हाला 2.5 फीटमध्ये असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन असणार आहे. यंदाची ट्रेंडिंग मॉडेल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मयूर असणार आहे. कलर काय कॉम्बिनेशन पाहायला भेटतो, युनिक असणार आहे टोटली. आणि पितांबर पाहू शकता व्हाईटिश आणि येलो टाईपमध्ये असणार आहे. आणि या साईडला तुम्हाला राधेकृष्ण पाहायला भेटणार आहे. हे बघा, पाहू शकता मस्त असं मुकुट वगैरे सजवलं आहे. आणि बापानाम पाहू शकता मोरपंख पाहायला भेटणार आहे. आणि गौलन टाईपमध्ये राधा पाहायला भेटणार आहे. राधा मैया असणार आहे. आणि इकडं गणपती बाप्पा असणार आहे. इकडं तुम्हाला राधेकृष्ण लिहिलेलं पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता, असं बाप्पाचं नाम असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फीटमध्ये असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, राधेकृष्णवाला बाप्पा असणार आहे. काहीतरी युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटते, तो पण प्रथमेश कला केंद्रामध्ये. हा बघा मंडळी, 3 फीटमध्ये तुम्हाला यंदाचा हा ट्रेंडिंग बाप्पा असणार आहे. बॅक साईडला तुम्हाला लोड, मोठा लोड पाहायला भेटणार आहे. आणि त्याच्यावर बाप्पा आरूढ झालेलं पाहायला भेटणार आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि पितांबर पाहू शकता, युनिक असणार आहे. काहीतरी लाईट स्काय ब्लू टाईपमध्ये असणार आहे. आणि व्हाईटिश ही पाहायला भेटणार आहे. डिझाईन पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता, शेला तुम्हाला ऑरेंज कलरचा असणार आहे. आणि बॅक साईडला जो लोड आहे त्याला पण कलर मारला आहे, मस्त असं. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 3 फीटमध्ये हा बाप्पा असणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन असणार आहे. हा 4 फीटमध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ह्याला मोठा सिंह पाहायला भेटणार आहे. हा बघा, पाहू शकता. आणि त्याच्यावरच तुम्हाला बछडा असणार आहे. हा बघा, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. सिंहासन पाहायला भेटणार आहे. इकडं सिंहाचा जबडा बघा, काय रिअल वाटते, पाहू शकता तुम्ही. हा बघा, जीप कशी रिअल वाटते बघा, कलरिंग आहे. आणि डोला पण पाहू शकता सिंहाचा, भरपूर युनिक पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा, मुशा वगैरे मस्तपैकी डिट्टो वाटणार आहे. आणि बछडा पण कसा डिट्टो वाटते बघा. हे बघा, जीप वगैरे बघा, हुबेहूब तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. बापानाम हा असा बापानाम असणार आहे. आणि बापाचा मुकुट पाहू शकता, मुकुट तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता, शेला तुम्हाला स्काय ब्लू टाईप असणार आहे. आणि त्याच्यावर व्हाईटिश असणार आहे, किनार लावलेली असणार आहे. आणि पितांबर पाहू शकता तुम्ही, पितांबर पिंकिश असणार आहे, डार्क पिंकिश पाहायला भेटतं आहे. आणि या साईडला शेपटी वगैरे असणार आहे. उंदीर मामा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता, हा 4 फूट असणार आहे बाप्पा. हा बघा, हा असा फुल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो आहे. सिंहासन बाप्पा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा मंडळी, आता ओपन केला जाणार आहे. हा बघा, साचा पूर्ण वरचा जो POPचा जाड साचा असतो तो काढला जाणार आहे. नंतर तुम्हाला रबर साचा पाहायला भेटतो. हा बघा, हा रबर साचा असणार आहे, तो नंतर काढायला येईल. पहिला हा हेवी असणार आहे, तो काढणार आहे. मंडळी, पूर्ण साचा काढलेला आहे वरचा POP आहे. आणि आता राहिलेला आहे तो रबर साचा, तो पण आता काढण्यात येणार आहे. आणि बाप्पाला आकार उकार येताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, आज तो 3 फीटी बॅकसाईड लोड असलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, बाप्पा इथून बाप्पाने आकार घेतलेला पाहू शकता. याच्यानंतर राहिलेले जे जॉईंट असतात ते जॉईंट केले जाते आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला रेडी पाहायला भेटणार. हा बघा, आता साच्यातून बाप्पा निघालेला आहे. आणि हा जसा होता तसाच पुन्हा रबर साचा टाकण्यात येईल आणि पुन्हा दुसरा एक गणपती तयार होणार आहे याच्यातूनच. बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय.
पितांबर वगैरे, शेला वगैरे. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे 5 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही वन साईड तुम्हाला बिग बाली पाहायला भेटणार आहे. हे बघा वन साईड बिग बाली पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि बाप्पाचे डोले पाहू शकता, काहीतरी हुबेहूब डोले पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हे बघा बाप्पाचे डोले पाहू शकता, असं वाटतं रिअल आहे, रिअल तुम्हाला बघून पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. आणि शेला पाहू शकता, शेला तुम्हाला डार्क ग्रीनिश टाईपमध्ये असणार आहे. हा बघा. आणि मस्त असा कपडा मारलेला आहे. येल्लोमध्ये पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि सिंहासन पाहू शकता. आणि बॅक साईड तुम्हाला गादी असणार आहे, लोड पाहायला भेटणार आहे. आणि त्या लोडला पण तुम्हाला कलर पाहायला भेटणार आहे, पिंकिश कलर असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटेल 5 फुटापर्यंत आरामात असणार आहे हा बाप्पा. आणि हा बघा, हा बघा मंडळी, हा साचा ओपन केला जाणार आहे. आता जो गाय वासरूवाला गणपती पाहायला भेटणार आहे तोच बाप्पा असणार आहे हा. जी POPची मोठी परत होती ती काढली गेलेली आहे. आता राहिलेला आहे रबर साचा, तो पण बॅक साईडने काढलेला आहे. आता राहिला आहे फ्रंट आता काढला जाणार आहे. हा बघा समोरचा काढलेला आहे. आता जे छोटे छोटे पॅच असणार आहेत ते काढले जाणार आहेत. हा बघा. आता ही पूर्ण POP वगैरे काढून झाल्यानंतर राहतो तो शेवटचा रबर साचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हाच बाप्पा तुम्हाला यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही, गाय वासरूवाला बाप्पा पाहायला भेटतो तुम्हाला. हा बघा. आता तुम्हाला पूर्ण जो रबर साचा आहे तो काढणार आहे दादूस आता. हा बघा. आणि बाप्पा आता आकार घेताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा आता तुम्हाला बाप्पाचं तोंड पाहायला भेटणार आहे. हे बघा. आणि पूर्ण निघालेला आहे बाप्पा. हा बघा. आणि खाली असणार आहे गाय वासरू तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा गाय वासरू पण निघालेली आहे. आपला पूर्ण बाप्पा आता रेडी झालेला आहे. राहिलेले ह्याचे पार्ट्स असणार आहे. हे बघा हात वगैरे सेपरेट टाकलेले आहेत, छोटे छोटे असणार आहे. ते छोटे छोटे सेपरेट पार्ट नंतर काढले जाणार आहे. दादू सर किती फूट हा गणपती होता? 2.5 फूट. 2.5 फूट. आणि कितीतरी गेलेत आतापर्यंत? 1000च्या जवळपास गेले. मी असं ऐकलं तू जास्त याचे काढलेले आहेत पीसेस. 500च्या वरती. 500च्या वरती तू एकट्यानेच काढले आणि 1000च्या जास्त. यंदाचा हा ट्रेंडिंग बाप्पा असणार आहे. ओके ओके दादूस. म्हणेल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जो 4 फुटामध्ये बाप्पा असणार आहे तोच तुम्हाला 6 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार. सिंहासन बाप्पा असणार आहे. आणि रिअलमध्ये सिंहासन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता स्काय ब्लू टाईप असणार आहे, कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता लाईट पिंक असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा असा असणार आहे, त्रिशूल वगैरे असणार आहे. आणि आखणी पाहू शकता, आखणी तर मेन तुम्हाला पाहायला लागेल की बरंच काही आखणीमध्ये बोलून जातं. ही बघा आखणी बघा. आणि मुकुट पण बापाचा मस्त असं सजवलं आहे. आणि असणार आहे बॅक साईडची कमान, त्याच्यावर तुम्हाला साईन पाहायला भेटणार आहे. हा बघा सिंहाचा साईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडं असणार आहे सिंह, रिअलवाला सिंह तुम्हाला पाहायला भेटेल. जीप पाहू शकता रिअल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही बघा जीप असं वाटते लाल गलते वगैरे, रिअल जीप. मुशा पण पाहू शकता सिंहाच्या. आणि डोला पाहू शकता सिंहाचा, रिअल तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे. त्याच्यावरती त्याचा बछडा पाहायला भेटणार आहे, तो पण त्याची जीप पाहू शकता तुम्ही. असे वाटते रिअल आहे. आणि बछडा पण छोटा असणार आहे. हा बघा पाहू शकता, तो पण त्याच्यावरती आहे. सिंबा टाईप वाटतोय पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 6 फुटी असणार आहे पाहू शकता तुम्ही. सिंहासन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. आणि बॅक साईडचा सिंहासन पण मस्त असा सजवलेला असणार आहे. इकडं तुम्हाला हत्ती वगैरे पाहायला भेटणार. आणि फुल बाप्पा पाहू शकता. हा बघा असा पाहायला भेटणार आहे फुल बाप्पा. चला तर मंडळी आतमध्ये आलेलो आहेत. अजून दुसरा एक असणार शॉप. हा बघा साईडलाच पूर्ण तुम्हाला कलर पेंटिंग वगैरे केलेले गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे बघा स्वामींच्या रूपामध्ये पण तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. 1 फूटमध्ये असणार आहे. हे बघा पूर्ण कलरवाले बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाहू शकता तुम्ही 1 फूटमध्ये. हा उंदीर मामा, त्याच्यावर आरूढ झाल्या बाप्पा, शेंदूर रचित पाहायला भेटणार आहे. आणि बॅक साईडला अजून एक असणार आहे बाप्पा. हा बघा गाय असणार आहे, गोमाता आणि बाप्पा पाहायला भेटणार आहे. असे भरपूर गणपती ऑलरेडी रेडी आहे.
आणि इकडचा डिस्प्ले तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो आहे. हे बघा इकडं गणपती आहे, बॉडी पेंट वगैरे मारलेले आहेत पाहू शकता तुम्ही. हे बघा आणि इकडं मोठा गणपती असणार आहे. हा 3 फुटी गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं पण असणार आहे. हा बघा भरपूर असणार आहे. इकडं पोली बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मासा हातात घेऊन होडीमध्ये बसलेला बाप्पा असणार आहे. हे बघा आणि इकडं सर्व पेंटिंग चालू आहे. हे बघा शेडिंग असणार आहे, आखणी असणार आहे, सर्व काही चालू आहे. इकडं 1 बाय 1 बघूया आपण. आणि इकडं दादा असणार आहे. चला शेडिंगचं बघूया. या साईडला तुम्हाला शेडिंग मारलेली सर्व पाहायला भेटणार आहे. दादा आपलं नाव? मायकल. मायकल. आणि कुठले दादा? इथले गावातले गावातले जोयाचेच असणार आहे. आता हे तुम्ही पूर्ण शेडिंग करता का की आखणी पण असते? शेडिंग शेडिंग करता सध्या. ओके. आणि किती वर्ष झाली तरी तुम्हाला हे लहानपणापासून आम्ही हे काम करत आहे. शेडिंगचंच काम? ओके. तरी दादू 2 फुटीला शेडिंग मारताना किती टाईम जातो तुला? 10-15 मिनिटं. 10-15 मिनटात, 15 ते 20 मिनटात रेडी होतो. ओके ओके दादूस, धन्यवाद. आणि पाहू शकता इकडं शेडिंगचं काम आहे आणि इकडं तुम्हाला आखणी काम चालू आहे. हे बघा बाप्पाची आखणी केली जाते, तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि इकडं दादा पाहायला भेटणार आहे. हे बघा दादा नाव काय तुझं? अनिल पाटील. ओके. आणि कुठले दादा? मी रावेगावचा. रावेगावचा. आणि हे आता आखणी आणि नाम काढता का तुम्ही? हो. ओके. आणि किती वर्ष झाली तुम्हाला हे काम करता? मला जवळजवळ 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्ष झालेली असेल. ओके. तरी किती टाईम लागतो एका आखणीला दादा? एक गणपतीला 15-20 मिनिटं जातात. 15-20 मिनटं जातात. ओके ओके दादूस, धन्यवाद. थँक्यू. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही आखणी वगैरे झाली आहे. बाप्पा नाम पण काढलेलं आहे दादूसने. हे बघा अजून गणपती रेडी व्हायचे बाकी आहेत. हे बघा भरपूर गणपती असणार आहे. व्हाईट पेंट मारून कलरिंग वगैरे होऊन पूर्ण गणपती तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. आणि हा बघा बाप्पा, हा बाप्पा पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे बाप्पा. हा बघा छोटं असणार आहे, 1 ते 1.5 फीटमध्ये असणार आहेत बाप्पा. आणि इथं व्हाईट पेंट मारला जातो आहे. तो मंडळी हा व्हाईट केला जातं. जे जुने गणपती असतात किंवा जे नवीन असतात ज्याच्यावर डाग वगैरे राहिलेले असतात, हा पूर्ण व्हाईटिश केला जाणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही मंडळी. आता अजून जी फिनिशिंग असणार आहे ती करणार आहे काका असणार आहे. काका आपलं नाव? दिलीप पाटील. आणि कुठले काका? कलव्याचे. कलव्याचे. किती वर्ष तरी काम करत आहे? मी 16 वर्ष करतो. 16 वर्ष. मग ही फिनिशिंग वगैरे सर्व काम करता का? जिथं पॅच मारायचं वगैरे की वेगळं पण काम असणार आहे? सजावट वगैरे पण करता का? नाही हे मी फक्त फिनिशिंग करतो. फिनिशिंग करता आणि व्हाईट पेंट. ओके काका, धन्यवाद. मंडळी इकडं पाहू शकता अब्रक वगैरे लावून जे सिल्वर केलं जातं ते पण काम करणार आहेत. काका पाहायला भेटणार आहे. काका आपलं नाव तुमचं? हरिदास ठाकूर. आणि कुठले काका? हां कुठले तुम्ही? कलवायचेच. तरी किती वर्ष काम करता हे? 6 वर्ष. 6 वर्ष झाली असतील. ओके ओके काका, धन्यवाद. हा बघा पाहू शकता तुम्ही. तसाच इकडं दादूस पण असणार आहे. दादूस कलर करतोय. दादूस तुझं नाव काय? योगेश. आणि कुठला दादूस? कलव्याचा. कलव्याचा. तरी किती वर्ष काम करतोस हे? 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. पूर्ण कलरिंग करतोस की अजून सजावट वगैरे असणार आहे? कलर आहे. हां कलरच फक्त. ओके दादूस, धन्यवाद. मंडळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे 1 फुटामध्ये गणपती तुम्हाला पाहायला भेटणार. हे बघा पेंटिंगवाले गणपती असणार आहे. पितांबर पाहू शकता डार्क पिंकिश असणार आहे. आणि शेला तुम्हाला स्काय ब्लू टाईपमध्ये बालमूर्त पाहायला भेटते. हे बघा 1 फुटामध्ये असणार आहे. तसंच साईडला तुम्हाला माऊली बाप्पा पण पाहायला भेटणार आहे. हा पण तुम्हाला 1 फीटमध्येच असणार आहे. पाहू शकता तुम्ही माऊली नाम वगैरे असणार आहे. आणि मुकुट पाहू शकता बाप्पाचा. पितांबर वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सेम तुम्हाला साईडला अजून एक बाप्पा असणार आहे. छोटे बाप्पा तुम्हाला बालमूर्त पण पाहायला भेटतात तिथं. हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. इकडं अजून एक छोटा बालमूर्त तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बैठ्यावस्थेमध्ये असणार आहे. हा बघा हा असा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. स्टोन मंडळी तुम्हाला हा पण 1 ते 1.5 फूटमध्ये पाहायला भेटणार आहे. पाहू शकता दोन्ही साईडला लोड असणार आहे. पितांबर तुम्हाला डार्क वॉयलेट टाईपमध्ये असणार आहे. येलोइश टाईपमध्ये तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा बघा सिंहासनावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटत आहे. त्याच्याच साईडला तुम्हाला अजून एक बाप्पा असणार आहे. छोटूसा बाप्पा असणार आहे. 1 फुटामध्ये तुम्हाला काहीतरी युनिकनेस पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता डार्क पिंकिशमध्ये असणार आहे. आणि शीर पाहू शकता. गणपती बाप्पाचं शीर तुम्हाला पूर्ण व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम असा असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 1 फूटमध्ये असणार आहे. पाहू शकता साईडला अजून एक तुम्हाला 1 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. सिंगल 1 साईड लोड असणार आहे. 1 साईड गादी पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता तुम्ही पिंकिश टाईप असणार आहे. आणि येलोइश तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा हा बघा. एक मंडळी नेक्स्ट पण तुम्हाला 2 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. उंदीर मामा असणार आहे. उंदरावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. साप वगैरे असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा उंदरावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. आणि त्याच्या साईडला अजून असणार आहे
गोल सर्कलमध्ये तुम्हाला चौरंग पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. पितांबर तुम्हाला येलोइश असणार आहे, शेला तुम्हाला पिंकिश कलर असणार आहे आणि बापानाम पाहू शकता. बापानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे आणि हा बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. गोल सर्कल चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे. त्याच्या साईडला तुम्हाला अजून एक बाप्पा असणार आहे. हे सजावट केलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय, पाहू शकता. पितांबर तुम्हाला क्रिमिश कलर असणार आहे आणि गोल्डन डिझाईन किनारला पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता नेटमध्ये पाहायला भेटतोय आणि बाप्पानाम पाहू शकता असं असणार आहे. 2 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला फुल बाप्पा असा पाहायला भेटणार आहे. हा बघा. नेक्स्ट वन तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता गोल्डन कलर टाईपमध्ये असणार आहे आणि व्यंकटेशा बाप्पा पाहायला भेटतोय. व्यंकटेशा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं सजवलं आहे आणि शेला पाहू शकता डार्क पिंकिश टाईप असणार आहे. दोन्ही साईडला लोड पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडला कमान असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा 2.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला 2.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. डबल सिंहासन बाप्पा पाहायला भेटणार आहे. चिंतामणी स्टाईलमध्ये असणार आहे, पाहू शकता. आणि बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडला कमान असणार आहे. दोन्ही साईडला सिंह पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार आहे 2.5 फीटमध्ये बाप्पा. म्हणजे नेक्स्ट वन 2.5 फीटमध्ये तुम्हाला मयूर सिंहासन बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता हे मँगो कलर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. बाप्पाचा मुकुट पण मस्त असं सजवलं आहे, पूर्ण कलरमध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. 2.5 फीटमध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा मयूर सिंहासन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे 2.5 फीटमध्ये. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा पण तुम्हाला 2.25 ते 2.5 फीटमध्ये असणार आहे. पितांबर पाहू शकता डार्क व्हायलेट कलर असणार आहे आणि शेला तुम्हाला ग्रीनिश टाईपमध्ये लाईट ग्रीनिश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. वन साईड लोड पाहायला भेटणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला 2.25 ते 2.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा असं असणार आहे बाप्पा. तर मंडळी आलेलो आहोत कला केंद्रामध्ये. दादूस आपलं नाव? सिद्धेश मोकल, सिद्धेश ओके. नितीन मोकल, ओके. आणि कला केंद्राचं नाव काय असणार आहे? प्रथमेश कला केंद्र. तरी किती वर्ष झाली कला केंद्राला दादूस? आपल्या कला केंद्राला 27 वर्षे झाली. ओके. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती आपल्याकडे पाहायला भेटणार आहे? आपल्या इथं 2 फुटापासून ते 7-8 फुटापर्यंत पाहायला ओके. मिळेल. कलर आणि सजवून पण भेटतील? कलर नाही, आपले फक्त कच्चे गणपती. कच्चे गणपती आपल्याकडे होलसेलमध्ये भेटणार आहेत. ओके. आणि यंदाचा ट्रेंडिंग दादूस कोणता असणार आहे गणपती? ट्रेंडिंग गणपती सर्व लावलेले आहेत. लोडवाला आहे, ओके. सिंहवाला, सिंहवाला असणार आहे. छत्रपती. सिंहवाला आपल्याकडे किती फीट पासून असणार आहे? 4 फूट आणि 6 फूट मध्ये. 6 फूट. 2 फूट हे म्हणजे 4 आणि 6 फूटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. ओके दादूस, धन्यवाद. चला तर मंडळी सर्व गणपती आपले पाहून झालेले आहेत आणि तुम्हाला होलसेलमधले जेवढे पण गणपती असणार कच्चे गणपती इकडे पाहायला भेटणार आहे. मोठमोठे असणार आहे. 1 फुटापासून ते 7 फुटापर्यंत गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. डेमो पण लावलेले आहे. नक्की व्हिजिट करा या प्रथमेश कला केंद्राला. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. बोला गणपती बाप्पा मोरया.